नमस्कार, माझे नाव अनुश्री शिरीष पोद्दार आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आहे, तळणी येथे मी शिकते। मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे। गोष्टीचे नाव आहे प्रिय मित्र। एका गावामध्ये एक मुलगा राहत होता। त्या मुलाचे नाव राकेश होते। त्या मुलाला 3 मित्र होते। त्यातील पहिला मित्र त्याला शाळेला येण्या जाण्यासाठी त्याच्या सोबत असायचा व दुसरा मित्र त्याला 2-3 दिवसांनी मिळायचा। तिसरा मित्र त्याला 8-15 दिवसांनी मिळायचा। असे राकेशचे 3 मित्र होते। एका दिवशी राकेशने कोणती तरी चूक केल्यामुळे त्याला शिक्षा भेटणार होती। ह्याच्यामुळे त्याला मुख्याध्यापिकाकडे बोलण्यात आले, तर तो खूप घाबरत होता। तो पहिल्या मित्राकडे गेला आणि म्हणाला, अरे माझ्यासोबत मुख्याध्यापिकाकडे येणार का बोलण्यासाठी? तो म्हणाला, नाही रे, मला तर खूप भीती वाटते। मग तो दुसऱ्या मित्राला विचारला, राकेश। दुसरा मित्र म्हणाला, नाही, मला तर मुख्याध्यापकाची खूप भीती वाटते। तो तिसऱ्या मित्राला विचारला। तिसरा मित्र म्हणाला, हो चल, मी येणार म्हणाला। तिसरा मित्र आणि राकेश दोघं मुख्याध्यापिकाकडे गेले। तिसरा मित्र जो होता तो राकेशची बाजू घेऊन शिक्षणासाठी बोलत होता आणि तो मुख्याध्यापिकाला समजावत म्हणाला, राकेशची शिक्षा माफ करा। मग तो मुख्याध्यापिकाने राकेशची शिक्षा माफ केली असे ऐकून राकेशला खूप आनंद झाला। मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की पहिला मित्र पैशाचा असतो व दुसरा मित्र कुटुंबाचा असतो व तिसरा मित्र इज्जतीचा असतो। मैत्री करावी मदत करणाऱ्या मित्रांसोबत। धन्यवाद। 3 तर मुलांनो, अतिशय सुंदर असं गोष्ट सांगितलेली आहे अनुश्रीने। तर या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळालं? कोण सांगेल? हातवर करा। हा, सांग, तू सांग बेटा। खऱ्या मित्रासोबत मैत्री करावी